नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये नरसय्या आडम आपल्या बरोबर आलेले आहेत रिंगणामध्ये आपल्या नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमात. ह्यांच्याकडनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे आपण जाणून घेणार आहे. मास्तर नमस्कार. आम्ही नमस्कार. नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्याही चॅनलचं तुमच्या प्रेक्षकांचं अभिनंदन. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या आपली रणनीती कशी असणार आहे? कारण मी 1975 पासून निवडणूक लढतो. आजपर्यंत आघाडी झाली नव्हती. 75लाही झाली नव्हती, 85ला झालं नव्हतं, 92लाही झालं नव्हतं. कधी आघाडी झाली नव्हती. पण या वेळेला योगायोगाने महाविकास आघाडी होऊ लागलेलं आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांचं, त्यानंतर शिवसेना, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचा पक्ष, माकप आणि मनसे असे 5 पत्र एकत्रित आलेले आहेत. मी 2017च्या निवडणुकीचा अभ्यास केला. पूर्ण शहरातल्या 102 जागेचा अभ्यास केला. तर त्यामध्ये हे 5 पक्ष एकत्रित आलं तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं शक्य होणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला 13 नंबर प्रभागाचं सांगतो. त्या प्रभागामध्ये माझी पत्नी निवडून आली 4948 मतं. दुसरे जे आमचे मतदार होते 3738 मतं मिळाले. त्या ठिकाणी काँग्रेसला 2000 मिळाले, राष्ट्रवादीला 1000 मिळाले, सेनेला 1700 मिळाले. म्हणजे 10,000 विरुद्ध 6000 असा सामना 13 मध्ये झाला. तर पूर्व भागाच्या सगळ्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे. म्हणून महाविकास आघाडी होणं ही काळाची गरज आहे. मास्तर, एमआयएम पक्ष हे तुमच्या बरोबर नाही आहे अजूनही. काय नेमकं त्यांना तुम्ही सोबत घेणार आहे का नाही घेणार? असं आहे, या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक कट्टर हिंदुझमवाले भाजपवाले, कट्टर मुस्लिमवाले एमआयएम, त्यांच्याशी आमचं जमणार नाही आहे. म्हणून काँग्रेसकडे प्रचंड मुस्लिम जनता आहे, राष्ट्रवादीकडे आहे, आमच्याकडं आहे. आम्ही असं नाही म्हणत की एमआयएमची ताकद नाही, असं आम्ही नाकारत नाही. परंतु एकूण त्यांची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती भाजपला पोषक आहे. आणि या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एमआयएमचं एकच प्रोग्राम आहे, हिंदू मुस्लिमामध्ये दरी निर्माण करा, विष पेरा आणि त्या पद्धतीचं वातावरण तयार करा. म्हणजे सर्वसामान्याचे बेकारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न आता सगळ्यात मोठ्या आमच्या पुढं आव्हान आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जिवंत असताना कामगार कायदे केले. ते सर्व कायदे मोदी साहेबांनी काढून घेतलेला. आज 50 कोटी कामगार राज्यातला, देशातला गुलाम झालेला आहे. त्या विरुद्ध आमची लढाई आहे. मास्तरनी रे नगरचा एवढा मोठा प्रकल्प थांबू केला. विचाराचा पक्ष, गरिबांचा पक्ष, बिड्या कामगारांचा पक्ष, सगळे तुम्ही कामं करतायत. गोरगरिबाचे, सगळ्या गोरगरिबाचे काम करतायत. पण मास्तर का बरं निवडून देत नाहीत मास्तरला? आता असं आहे, ही आमची कमजोरी आहे. आम्ही काय करतो, मोठमोठे लढे करतो. आमच्या लढ्यामध्ये हजारो लोक येतात, नाही असं नाही. मी विडी कामगाराचा मोर्चा काढला, 50,000 महिला आल्या. यंत्रमाग कामगाराचा मोर्चा काढला, 15,000 कामगार आले. असंघटित कामगाराचा मोर्चा काढला, 30,000 लोक आहे.
लढायला आमच्या बरोबर आहे, मतदानाला आमच्या बरोबर नाही आहे, तो गांभीर्याने आम्ही विचार करून त्याच्यावर आम्ही उपाय केलेला आहे. म्हणून या वेळेला, गेल्या वेळेला CPMचं एकच कॉर्पोरेटर होतं, या वेळेला 6-7 होतील असा अंदाज आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची युती हे 100% होणारच आहे. कुठले प्रभाग आहेत तुम्ही मागणी करचाल किंवा ते मला नाही मिळालं, यामुळे युती तुमची तुटू शकते का? प्रभाग असं आहे, कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीची युती तुटणार नाही याची काळजी आम्ही घेणार. आता ज्या ठिकाणी माझी मुलाखत होत आहे, ही परंपरागत आमचा मतदारसंघ आहे, तो प्रभाग 9 आहे. ज्या भागामध्ये मी राहतो, आत्तापर्यंत मला लिडरशिप दिलं मागासवर्गीयांनी, तो बापूनगरचा एरिया 13 नंबर प्रभाग आहे. 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 18 आहे. अशा 6-7 प्रभागामधून आम्ही 20 जागा मागणार. 12 ते 13 जागा 15 पडलं तरी आम्ही आनंदी आहे, आणि त्यातले 50% जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. मास्तर म्हणले की 10 ते 15 जागा मास्तरांनी निवडून आणायचा संकल्प केलेला आहे या निवडणुकीमध्ये. मास्तर मला सांगा, जे आपल्या इथं पूर्व भाग आहे, पूर्व भागामध्ये कुठले कुठले कामं राहिलेत जे तुम्ही आता त्या प्रभागाची मागणी करताय? कुठल्या कुठल्या विकास राहिलेला आहे त्या प्रभागामध्ये? हातवाड भाग आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा सगळ्या शहराला पिळणारा प्रश्न पिण्याचं पाण्याचं. अनेक माणसं प्रेशर नाही म्हणून मोटर लावून अपघात झालेले अनेक आपण बघितलेलं आहे. म्हणून सगळ्यात मोठं पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला आम्ही प्राधान्य देणार. आज अभिमानाने मी सांगतो, रेनगरला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचं आड न घेता त्याने गरिबाला मदत म्हणून 24 तास पाणी देणारं 192 कोटीचं स्कीम मंजूर झालं आणि पाणी आता सुरू झालं. तर असं सोलापुरात पण हे भाजपाच्या लोकांनीच तुम्हाला मदत केली. आता सत्तेवर जे आहेत आता त्यांच्याकडे जावं लागेल. जसं आपण एका कारखान्यामध्ये काम करतो, त्या मालकाचं कोणतं पक्ष आपण बघत नाही, पण आपलं युनियन आपण मजबूत ठेवतो. त्या मालकाकडे जावं लागेल ना, पगार मागायचं असेल, सवलती मागायचं असेल तर. सरकार म्हणून आम्ही गेलं, केंद्र आणि राज्य सरकारकडे गेलं. चूक काय याच्यामध्ये? आणि सगळे लोक सरकार पुढेच अपेक्षा ठेवतात ना. जनतेच्या प्रश्नाला न्याय देणारी भूमिका केंद्र राज्य या दोघांची आहे. त्याने न्याय दिला, त्याबद्दल यशोचित सत्कार आम्ही केलं. 1,00,000 लोक आले, कधी नव्हे ते. त्या 1,00,000 लोकांना बघून सुद्धा पंतप्रधानाला गैवरून आलं. त्याने म्हणले स्वतःच्या भाषणामध्ये, असलं घर जर लहानपणी मला मिळालं असतं तर माझं आयुष्य वेगळं झालं असतं. असे उद्गार 1,00,000 लोकांपुढं पंतप्रधान काढतात. म्हणजे किती आम्ही मेहनत केलं असेल, किती कष्ट घेतले असेल, किती रात्र, किती माझं रक्ताचं पाणी केलं असेल याचा विचार करत. धन्यवाद मास्तर. मास्तरांनी रेनगर असेल भरपूर पाठपुरावा केला. सोलापूर शहरातल्या 30,000 लोकांना, कष्टकरी, गोरगरीब, बिड्या कामगार, रिक्षावाले, भाजीपाला विकणारे, ह्या सगळ्यांना मास्तरांनी घरं दिलेले आहेत. आणि इतका म्हणजे खूप चांगला त्यांचा प्रकल्प म्हणजे मास्तरांनी तेवढा उभा केला 30,000चा. तरीही लोक त्यांच्या बरोबर नसतात, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. नेमकं मास्तर मला सांगा,
रे नगरचा जे प्रकल्प आपला आहे, आता तिथं आपण लोकांना घरं त्यांच्या हस्तांतर करत आहेत. काय जण 4,000 लोकांना हस्तांतर झालेलं आहे. 4,000 लोक चाव्या घेऊन गेलेले आहेत. बाकीचे त्यापैकी 600 लोक प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी संसार करू लागले. आजच मी वीज मंडळाचे अध्यक्ष माने साहेबाला भेटलं. त्या ठिकाणी विजेच्या प्रचंड तक्रारी आहेत, ताबडतोबीनं मिटवा असं त्यांना विनंती केली. त्याने 48 तासामध्ये सगळ्या वीज मिळेल अशी व्यवस्था करतो असं सांगितलेलं आहे. कारण त्या ठिकाणी शाळा नाहीत आहे, सगळ्यात मोठं शाळा नाही. आणि दुसरं सगळ्यात मोठं हाताला रोजगार नाही आहे. या दोन्ही प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाकाच्या बाहेर जाऊन या रे नगरला मदत केलेली आहे. आम्ही जन्मभर त्यांना विसरू शकत नाही. त्यांनी 30,000 लोकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीचे प्रोजेक्ट त्यांनी माडामार्फत मुख्यमंत्र्याकडनं मंजूर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंत जवळजवळ 100 खोल्याचं बांधकाम चालू केलेलं आहे सरकारने. ते एप्रिल अखेरपर्यंत सगळ्या शाळेच्या खोल्या, मैदान हे सगळं तयार होईल, बाकडे बिकडे. आणि माझा अंदाज आहे जून महिन्यापर्यंत 15,000 लोकांची वसाहत होईल त्या ठिकाणी. मास्तर, आपलं शहर वाढत चाललंय. जसं मुंबई, पुणा जाऊन मुंबईला टेकलंय, मुंबई जाऊन मुलुंड, ठाणे, असं प्रत्येक महापालिका वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. आणि तुमचा प्रकल्प तिकडं 30,000 घराचा. आपल्या इकडं अजून एक नव्याने महापालिका व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, नगरपालिका होण्यासंबंधी सरकारने संमती दिलेली आहे. रे नगर, गोदूताई, कुंभारे हे तिघाचं मिळून नगरपालिकेचं GR निघून 1 वर्ष झालेलं आहे. पण राज्य आणि केंद्र सरकारने सांगितलं लोकांचं सेन्सस झाल्यानंतर माझ्या अंदाजाने जानेवारी 27 मध्ये फायनल नोटिफिकेशन निघेल आणि नगरपालिका झाली. त्या नगरपालिकेचं 4-5 वर्षामध्ये मी नक्की महानगरपालिकेचं रूपांतर करणार. 1 वर्षानंतर ना बघूया, ह्या निवडणूक होतील, जाईल. पर मास्तरांचं म्हणणं असं आहे, नगरपालिका झाली की मी महानगरपालिका करणार आहे. त्यांचा खूप काय प्रोजेक्ट, आणि मास्तरांनी एवढं काय सोलापूरसाठी केलेलं आहे ते कोणीही विसरू शकत नाही मास्तर. आता ते तुमचं निदान आहे, मी बोलू शकत नाही. आणि बघूया निवडणुकीमध्ये मास्तरांची रणनीती कशी असणार आहे ते आपण तर जाणून घेतलेलं आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.